प्रोग्राम रखा गया है, क्या कहेंगे इसमें? देखिए, हमारी गवर्नमेंट का एक महत्ववादा प्रोग्राम इसे कहते हैं, गवर्नमेंट एट योर डोर स्टेप्स। DK शिव कुमार साहब ने जो स्टार्ट किया था, वो पूरे बेंगलोर में 3-3 कॉन्स्टिट्यूंसी करके एक जगह प्रोग्राम हुआ। हेब्बाल, शिवाजी नगर और पुलकेश नगर का भी आप जानते हैं RB निम्स ग्राउंड में हुआ था। तो मैं समझता था कि पूरे लोगों का परिहार वहाँ नहीं हो पाया, तो हमने हमारे मिनिस्टर से रिक्वेस्ट की थी कि हमारे हेब्बाल का ही एक सेपरेट जनस्पंदना प्रोग्राम हो। ये हम 1 महीने से इसके पीछे पड़े थे, आज उसका ये प्रोग्राम मुनक़्क़द किया गया है। जनस्पंदना यानी कि आपका प्रॉब्लम, आपका जो भी समस्या है, हम परिहारा देंगे, हम उसको सोल्यूशन करेंगे, हम आपके नज़दीक आएंगे, हम आपके डोर के पास आएंगे, इस तरह का प्रोग्राम है। जिन जिन लोगों के लिए हमारे गवर्नमेंट की जितनी भी गारंटियाँ हैं, चाहे वो गृह लक्ष्मी हो, गृह ज्योति हो, अन्नभाग्य हो, किसी को पेंशन नहीं आ रहा है, कोई हैंडीकैप पेंशन नहीं आ रहा है, किसी को ओल्ड एज पेंशन नहीं आ रहा है, किसी का वोटर ID कार्ड नहीं बना है, किसी का BPL कार्ड नहीं बना है, ये जितने भी छोटे मोटे प्रॉब्लम थे, उसको सोल्यूशन के लिए हमने पूरे ऑफिशियल्स को यहाँ पर बुलाया। BBMP ऑफिशियल्स आए, पुलिस आई, ट्रैफिक पूरे आए, रेवेन्यू वाले आए। तो हर आदमी को एक मौका मिलता है कि यहीं पे आपका सोल्यूशन होगा, ताकि आगे चलकर उनको तकलीफ़ ना हो, वो ऑफिस घूम ना पाए। इस वजह से हमने यह प्रोग्राम किया है। अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा सक्सेसफुल हुआ है। मैं सब समझता हूँ 1-2 हज़ार शायद एप्लीकेशन आए होंगे, अभी देखता हूँ। तो आगे चलकर जितने भी एप्लीकेशन रिसीव हैं, उनको जो भी उनकी तकलीफ़ है उनको दूर करने की कोशिश इंशाल्लाह करेंगे। सर, इसके अलावा हमने देखा कि आज यहाँ पानी की भी सहूलत फराहम मुहैया की गई है, ये क्या है सर, इसकी किस तरह की तफसील? देखिए, अभी आप जानते हैं कि पिछली बार बारिश नहीं हुआ है, पूरे बेंगलोर में पानी का प्रॉब्लम है, इसी तरह हेब्बाल में भी प्रॉब्लम है। जितने बोर हमने डलवाए थे उसमें पानी कम हो गया है। अभी रमज़ान भी अलग आ रहा है, तो हमने सोचा है कि आदमियों को किसी की तरह तकलीफ़ ना हो। कावेरी के साथ साथ अगर बोर में पानी नहीं, हमारी टैंकर आपके पास आएगी, आपके घर में पानी डालेगी, ये हमारा मकसद है। इस तरह से आज हमने 8 टैंकर 8 वार्डों के लेके हैं। इससे पहले मेरे वार्ड में ऑलरेडी मेरी एक टैंकर 24/7 चल रही है, मेरी पर्सनल चल रही है, तो वो हमेशा चलती रहेगी, अगर पानी हो या ना हो। 24/7 पानी देने का इंशाल्लाह काम हमें करेंगे हमारे वार्ड में और फिर हेब्बाल का। सर, इसके अलावा कल राज्यसभा इलेक्शन हुए, इंतखाबात, कांग्रेस के 3 सीट, इस पर क्या टिप्पणी रहेगी? मैं सबसे पहले तो मैं नासिर हुसैन साहब को मुबारकबाद देना चाहता हूँ। हमारा दोस्त GC चंद्रशेखर भी MP हुआ, उसको भी मुबारकबाद देना चाहता हूँ। अजय माकन को भी मुबारकबाद देना चाहता हूँ। कांग्रेस की पार्टी में जो उन्होंने नॉमिनेट किया था तीनों को, वो तीनों भी बहुत ही अच्छे ज़्यादा से ज़्यादा वोट लेकर कामयाब हुए हैं। आगे चलकर इंशाल्लाह नासिर हुसैन कौम को लेकर, कौम के मसाइल को लेकर रास्ता में बात करेंगे, स्टेट के लीडरों से बात करेंगे, तबादला ख्याल होगा, लोगों की परेशानियों को दूर करने में शायद वो आगे चलकर बात करेंगे। सर, ये रिज़ल्ट आने वाले MP इलेक्शन पर कुछ असर होगा, क्या लगता है सर? देखिए, अभी देश का माहौल अलग होगा, कर्नाटक का माहौल अलग होगा। कर्नाटक में आप जानते हैं कि 5 गारंटियों के साथ काम चल रहा है। सिद्धरामैया साहब सालाना 60,000 करोड़ रुपए खर्च कर रहे हैं। अभी 60,000 करोड़ यानी कि हर घर को हर महीना 4 से 5 हज़ार रुपये का फ़ायदा हो रहा है। अभी लोग समझदार हैं कि आगे किसको वोट देना है। हमने इलेक्शन में वादा किया था, आपने वोट दिया, वोट देने के बाद हम आपको गारंटी दे रहे हैं, आपको घर को पहुंचा रहे हैं। अभी आपका भी फ़र्ज़ पड़ता है कि वापस कांग्रेस जिताएं। 15 से 20 सीट की जो हमें उम्मीद है इंशाल्लाह करेंगे, और ज़्यादा से ज़्यादा हमारे हेब्बाल क्षेत्र में इंशाल्लाह 30,000 वोटों से हमने जीते थे, वापस 30-35 हज़ार वोटों से जो भी कैंडिडेट कांग्रेस का होगा इंशाल्लाह जिताएंगे। इसके अलावा नासिर हुसैन के जीतने के बाद एक स्लोगन लगाया है, इस पर क्या राय रहेगी? जिंदाबाद पाकिस्तान। देखिए, मैं वहाँ पे था, मैं भी वहाँ पे था, मैं उनको मुबारकबाद दे के निकला। उसके बाद ये स्लोगन वगैरह चल रहे थे, लेकिन हमने देखा, वो क्लिप पे भी देखा कि वहाँ पे पाकिस्तान जिंदाबाद नहीं हुआ है, वहाँ पे नासिर साहब जिंदाबाद हुआ है। आप देखिए, नासिर साहब नासिर साहब नासिर साहब बोलते रहेंगे तो आपको, आप जो सोचेंगे वही आपको कानों में सुनाई देगा। शायद ये गलतफहमी है बीजेपी वालों का एक तंत्रकारी है कि मुसलमान को धक्का दे, मुसलमानों को उनका प्रोपेगेंडा वही है कि हिंदू अलग हो, मुसलमान अलग हो। अब इलेक्शन से पहले उनको कोई मुद्दा नहीं है, ये लगा दिए। और नासिर हुसैन खाब बोले हैं कि आई एम द लास्ट पर्सन वेयर माई फॉलोअर्स विल बी टॉकिंग लाइक दिस और गिविंग एनी स्लोगन्स। इंक्वायरी बिठाई गई है,
जो भी आएगा अगर वो सच में भी अगर कोई रहेगा उसको ज़रूर सज़ा देगी, वरना जो ये लोग किए हैं उनमें सेडिशन केस, एमएलए कह रहे थे कि नासिर हुसैन साहब सेडिशन केस लगाने वाले हैं, जो अगर गलत करा है उसको सज़ा होनी चाहिए, और मैं समझता हूँ वो नहीं हुआ है, ये माप्ड वीडियो है। तो ये आखिर में सर हेब्बाल के अवाम को क्या पैगाम रहेगा आज जो प्रोग्राम हो रहा है? नहीं, हेब्बाल की कौम को और वोटर लोगों को यही एक मैसेज है कि इलेक्शन हो या ना हो हम आपके साथ हैं 24/7। ऐसा नहीं कि इलेक्शन टाइम में आए आपके पास वोट मांगे चले गए, हमारे पास वो सिस्टम नहीं है। हमेशा हम और हमारे भाई लोग जितने भी हमारे साथी, जिसे हम लीडर्स कहते हैं, बूथ लीडर्स कहते हैं, वार्ड लीडर्स कहते हैं, मिलजुल कर काम करते हैं। ये घर का मामला, जैसा घर सवेरे शुरू होता है उठ के रेडी होना, नाश्ता करना, ऐसा ही हमारा हेब्बाल कॉन्स्टिट्यूंसी है। साथ में उठते रहते हैं, बिठते रहते हैं, हल को मसाइल को बातचीत के साथ लेकर जाते हैं, लोगों की तकलीफ़ों को दूर करने की कोशिश करते हैं। शुक्रिया। सन्मान्य मुख्यमंत्रिಗಳಾದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಪ್ರೇರೇಪಣೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಸುಮಾರು 25,000 ಜನಗಳ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಅವರು ಜನಗಳ ಕಷ್ಟ ಕಾರ್ಪಣ್ಯಗಳನ್ನು ಕೇಳುವಂತಹ ಬೃಹತ್ತಾದ ಒಂದು ಜನಸ್ಪಂದನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿದರು. ಅದಾದ ನಂತರ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಕ್ಷೇತ್ರದ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಪರಿಹಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೆಬ್ಬಾಳ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಜನಸ್ಪಂದನವನ್ನು ಏರ್ಪಾಡು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ನೀವೇ ನೋಡಿದ್ರಿ, ಈಗ ಸಾವಿರಾರು ಜನಗಳು ಇದಕ್ಕೆ ಸ್ಪಂದನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದ್ದಾವೆ ಆ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ಪರಿಹಾರ ಮಾಡೋದು ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯ ಆಗಿರ್ತದೆ. ನನ್ನ ಜೊತೆ ಒಳಗಡೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಯಾರಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಲೀಡರ್ಸ್ ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಇವರೆಲ್ಲರೂ ಆ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ಪರಿಹಾರ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಯಾವತ್ತೂ ಜನಪರವಾದ ಸರ್ಕಾರ, ಬಡವರ ಪರ ಇರುವಂಥ ಸರ್ಕಾರ, ಮಹಿಳೆಯರ ಪರವಾಗಿರುವಂಥ ಸರ್ಕಾರ. ಸಮಾಜದಲ್ಲಿ ತುಳಿತಕ್ಕೆ ಒಳಪಟ್ಟ ಯಾವುದೇ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದರೆ ಅವನಿಗೆ ಸಮಾಜದ ಮುಖ್ಯ ವಾಹಿನಿಗೆ ತಗೊಬರ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ. ಜಾತಿ ಜನಾಂಗಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ತಂದಿಟ್ಟು ರಾಜಕಾರಣ ಮಾಡುವಂತಹ ಪಕ್ಷಗಳು ಯಾರಿದ್ದಾವೆ ಅವರಿಗೆ ಇದು ಪಾಠ ಆಗಬೇಕು. ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ, ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಂತಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪ್ರಜೆ, ಹಿಂದೂ ಆಗಲಿ, ಮುಸ್ಲಿಂ ಆಗಲಿ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಆಗಲಿ, ಬೌದ್ಧ ಆಗಲಿ, ಯಾರೇ ಆಗಲಿ, ಅವೆಲ್ಲ ಅಣ್ತಮ್ಮಂದರು, ಅವೆಲ್ಲ ಒಂದೇ ಅಂತ ಹೇಳೋದೇ ಇಂಥ ಜನಸ್ಪಂದನ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ಇದು ಸ್ಫೂರ್ತಿ. ಅವ್ರು ಏನೇ ಸಮಸ್ಯೆಗಳಿದ್ರೂ ಸರ್ಕಾರ ಪರಿಹಾರ ಮಾಡುವಂಥ ನಾವು ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರವನ್ನು ವಹಿಸ್ತೇವೆ. ಕೂಡಲೇ ಅವರಿಗೆ 2 ವಾರಗಳ ಟೈಮ್ ಗಡುವು ಕೊಡ್ತೀವಿ. ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿ ಯಾರಿರ್ತಾನೆ ಅವನು ಈ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ಪರಿಹಾರ ಮಾಡಬೇಕು. ಆ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಪರಿಹಾರ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಈಗಾಗಲೇ ವಾರ್ನ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಅವ್ರ ಮೇಲೆ ಸೂಕ್ತವಾದ ಕ್ರಮವನ್ನು ತಗೊಳ್ತೀವಿ. ಸರ್, ನಿಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಬೇಕಾಗಿರುವಂತಹ ಕೆಲಸಗಳು ಯಾವ್ಯಾವಿದೆ ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಒಂದು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ? ನೋಡಿ, ನನ್ನ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂನ್ಸಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಆಲ್ ಆಗಿದೆಯಮ್ಮ ಕೆಲಸಗಳೆಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಸ್ಕೂಲ್ಸ್ ಇದ್ದಾವೆ, ಕಾಲೇಜಸ್ ಇದ್ದಾವೆ, ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಸ್ ಇದ್ದಾವೆ, ಡಯಾಲಿಸಿಸ್ ಸೆಂಟ್ರ್ ಇದೆ, ನಾನೇ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅದನ್ನು. ಪಾರ್ಕ್ಸ್ ಇದ್ದಾವೆ, ರೋಡ್ಸ್ ಇದ್ದಾವೆ, ಆ ರೋಡ್ಸ್ ಎಲ್ಲ ದೊಡ್ಡದು ಮಾಡೋವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನೂ ಏನೇನು ನನ್ನ ಜನಗಳು ನನಗೆ ಓಟ್ ಹಾಕಿ ಗೆಲ್ಲಿಸಿರುವಂತಹ ಜನಗಳ ಋಣ ನನ್ನ ಮೇಲೆ ಇದೆ. ಆ ಋಣ ತೀರಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ. ಯಾವುದೇ ಬೇಡಿಕೆಗಳು ನ್ಯಾಯಸಮ್ಮತವಾಗಿದ್ದ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ನಾನು ಸ್ವಂತ ದುಡ್ಡಲ್ಲಿ ಆ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡಿಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ. ಸರ್, ಎಲೆಕ್ಷನ್ ಹತ್ರ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಎಲೆಕ್ಷನ್ ನಿಟ್ಟಲ್ಲೇನಾದರೂ ಈ ಥರ ಒಂದು ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ಮಾತುಗಳು ಕೂಡ ಕೇಳಿ ಬರ್ಬೋದು. ಸೊ ಇದಕ್ಕೇನು ಹೇಳ್ತೀರಾ ಸರ್? ಎಲೆಕ್ಷನ್ನು ಈ 9 ತಿಂಗಳು ಎಲೆಕ್ಷನ್ ಇರಲಿಲ್ಲ, 32,000 ಓಟಾಗಿ 31,000 ಓಟಲ್ಲಿ ಗೆದ್ದೆ. ಅದು ಹೆಂಗೆ ಅದು? ಸೊ ಯಾವಾಗಲೂ ನಾನು ಹೆಬ್ಬಾಳ ಜನತೆಯ ಜೊತೆ ನಿಕಟವಾದ ಸಂಪರ್ಕ ಇಟ್ಕೊಂಡಿರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ. ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾನು MLA ಆಗಿ, ಅವರು ವೋಟರ್ಸ್ ಆಗಿ ನಾನು ಯಾರೂ ನೋಡಲ್ಲ. ಹೆಬ್ಬಾಳ ಕ್ಷೇತ್ರದ ಮತದಾರರು ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಮನೆ ಮಗನ ಥರ ನಾನು ನೋಡ್ಕೊಳೋದು. ನಾನು ಸಹ ಅವ್ರನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿ ಥರ ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾನಿರೋದು. ಇದು ಓಟ್ಗೂ ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲಮ್ಮ. ನಾನು ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ಎ MP ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್. ನನ್ನ ಕರ್ತವ್ಯ, ನನ್ನ ಜನ ನನ್ನ ವೋಟ್ ಹಾಕಿ ನನ್ನ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಲೀಡಿಂಗಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಸೇವೆ ಮಾಡೋದೇ ನನ್ನ ಗುರಿ. BJP ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ಕೊಳ್ಳಿ, ಅವ್ರ ಮಕ್ಕಕ್ಕಿಷ್ಟು, ನಾನು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಹೇಳಲ್ಲ. ಸರ್, ನಿನ್ನಷ್ಟೇ ವಿಧಾನಸೌಧದಲ್ಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಯಿತು. ಆ ಒಂದು ವಿಚಾರ ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಸದ್ದು ಮಾಡ್ತು. ಸೊ ಈ ವಿಚಾರ ಬಗ್ಗೆ ಏನು? ನೋಡಮ್ಮ, ಅದು ನಾಜೀರ್ ಸಾಬ್ ಜಿಂದಾಬಾದ್. ಇಟ್ ಇಸ್ ದ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ವರ್ಡ್. ನಾಜೀರ್ ಸಾಬ್ ಜಿಂದಾಬಾದ್, ನಾಜೀರ್ ಸಾಬ್ ಜಿಂದಾಬಾದ್, ನಾಜೀರ್ ಸಾಬ್ ಜಿಂದಾಬಾದ್. ಇದನ್ನು ತಿರ್ಚಿರುವಂಥ ಕೆಲಸ BJP ಕೇಡಿಗಳು. ಬಟ್ ಯಾರಾದರೂ ನಿಜವಾಗ್ಲೂ
ಅವನೇನಾದರೂ ಬೇರೆ ದೇಶಕ್ಕೆ ಜಿಂದಾಬಾದ್ ಹಾಕಿದರೆ ಅವನಿಗೆ ನೇಣು ಹಾಕುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು. ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ನಾಜೀರ್ ಹುಸೇನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಅವನು ಯಾರಾದರೂ ಕರೆದಿರೋದಲ್ಲಿ ನಾಜೀರ್ ಸಾಬ್ ಜಿಂದಾಬಾದ್ ಅಂತ, ಅಲ್ಲೇನ ಬೇರೆ ಏನ ಹೇಳಿದರೆ ನಾಜೀರ್ ಸಾಬ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಅವ್ನು ಮಾಡಿದರೆ ಅವ್ನು ನೇಣು ಹಾಕ್ತೀವಿ ಅಷ್ಟೇ. ಇದು ಭಾರತ ದೇಶ, ಇಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿರೋಂಥ ಹಿಂದೂಗಳು ಮುಸ್ಲಿಮಾನರು ನಾವೆಲ್ಲ ಅಣ್ತಮ್ಮಂದ್ರ ಥರ ಇರೋದಮ್ಮ. ಇಲ್ಲಿ ತಂದಿಕೋನ್ ಯಾವನ್ನ ಇದ್ದರೆ ಅವನಿಗೂ ಹಾಕ್ಬೇಕು ಒಳಗಡೆ. ಮತ್ತು ಅದು ಸೆಡೆಷನ್ ಕೇಸ್ ಆಗ್ತಾವ್ರೆ. ನಾಜೀರ್ ಹುಸೇನ್ ಇಸ್ ಪುಟಿಂಗ್ ಎ ಸೆಡೆಷನ್ ಕೇಸ್. ಸುಳ್ಳು ವದಂತಿ ಹಬ್ಬಿಸ್ತಾ ಇರೋಂಥ ಯಾವುದೇ ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದರೆ ಅವನಿಗೂ ಒಳಗಡೆ ಹಾಕ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ನಿಜವಾಗಿ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಪೊಲೀಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಈಗಾಗಲೇ. ನಿಜವಾಗಿ ಹಂಗೆ ಕರೆದಿದ್ರೆ ಅವನಿಗೂ ಒಳಗಡೆ ಹಾಕ್ತೀವಿ. ಸುಮ್ಮನೆ ಏನಾದರೂ ಹೇಳಿ ಸುಮ್ಮನೆ ಯಾರನ್ನ ಹೇಳಿದರೆ ಅವನಿಗೂ ಒಳಗಡೆ ಹಾಕ್ತೀವಿ.